माहिती का तुम्हाला काय काय गोष्टीची लक्षात आठवण ठेवा. पहिलं माहिती का तुम्हाला एलसीएम आणि एससीएफ याचं टोटली नॉलेज असायला पाहिजे. ठीक आहे. सेकंड तुम्हाला माहिती आहे का टेबल जे आहे ना ते आठवण ठेवायला पाहिजे. टेबल म्हणजे बघा सांगतो, एक तुम्हाला पाहिजे 12चं, 24चं, 48चं, तर म्हणजे 24च्या डबल होऊन जाईल. ठीक आहे. ते मग 16चं, ठीक आहे ना, आणि 19, ठीक आहे ना. हे छोटे छोटे टेबल आहे ना, हे तुम्हाला आठवण पाहिजे. ठीक आहे, कारण ह्या छोट्या छोट्या टेबलमध्येच हे येते. ओके. आणि एक फॉर्म्युला आहे बघा, ते सांगून देतो. फॉर्म्युला म्हणजे कसं, जसं दोन व्यक्ती असेल, ठीक आहे ना, एक असते खाली करणारा आणि एक असते काम चांगला करणारा आणि एक असते बिघडणारा. म्हणजे एक असते प्लस करणारा आणि एक असते मायनस करणारा. ठीक आहे, याचे कन्सेप्ट पण समोर येईल. आणि याच्यामध्ये एक फॉर्म्युला असतो 2 × x प्लस वाय. 2 नसतं याच्यामध्ये, ते ॲव्हरेजमध्ये असतं. ठीक आहे, हा वाला फॉर्म्युला हा पण लावायची गरज नाही, कारण डायरेक्ट आपण एलसीएमने आन्सर करू. ठीक आहे. चला तर बघूया आपण पहिल्या क्वेश्चनकडे. काय म्हणताय, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक सक्षम आहे. ठीक आहे, बघा ही आशा आहे. ठीक आहे, आणि ही कोण आहे, वर्षा आहे. ठीक आहे ना, ही आशा आणि ही वर्षा. काय म्हणते, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक आहे. आशा आहे, ठीक आहे ना, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक आहे. ठीक आहे, आठवण ठेवा. ही काय झाली, ही झाली तुमची क्षमता. ठीक आहे, मग क्षमता झाला, मग वेळ किती लागणार, वेळ नेहमी याचा काय असतो, उलट असतो. इकडे 1 येईल आणि इकडे 4 येईल. ठीक आहे ना, हे तुमचं काय झालं, हे तुमचं झाला वेळ. ठीक आहे, आणि आठवण ठेवा नेहमी टोटल वर्क माहिती कसं येते, इकडे बघा, क्षमता गुणीला आपण जर वेळ केलं ना, तर तुम्हाला माहिती आहे का पूर्ण काम मिळेल. ठीक आहे, 1 मिनिट गाईज. हां, पूर्ण काम म्हणजे काय होतो, आपलं टोटल वर्क. ठीक आहे ना, पूर्ण काम म्हणजे आपलं काय होतो, टोटल वर्क. तर आपण काय करू, कोणाचं एकाचं घेऊन घ्या, एक तर इकडचं घेऊन घ्या, नाही तर एक इकडचा घेऊन घ्या. ठीक आहे ना, आपण काय करू, कोणता एक घेऊ, 4 गुणिले 1 म्हणजे 4. हा तुमचं काय झालं, टोटल वर्क झालं. ठीक आहे. आता बघा इथे काहीतरी दिलं असेल. ठीक आहे ना, आणि काय म्हणता येतो, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक कार्यक्षम आहे आणि ती एका कामाला करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीच्या 30 दिवसाआधी पूर्ण करू शकते. बघा, ठीक आहे ना, बघा आपल्या याच्यामध्ये किती युनिट गॅप आहे, 3 युनिटचं गॅप आहे. ठीक आहे ना, किती युनिटचं गॅप आहे, 3. आणि यांच्यानुसार किती युनिटचं गॅप आहे, ते आहे 30 युनिटचं गॅप. म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 1 युनिटची व्हॅल्यू होऊन जाईल 10 युनिट. ठीक आहे ना, 1 युनिटची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 10 डेज. ठीक आहे, आणि आपल्याकडे बघा टोटल किती होते, पूर्ण काम 4. 4 गुणिले आपण काय करायचं, 10 करायचं. म्हणजे टोटल किती काम किती आलं आपल्याकडे, ते आलं 40 काम. ठीक आहे. आता ते काय म्हणताय, जर दोघी एकाच वेळी काम करायची, ठीक आहे ना, दोघांना एकाच वेळी काम करायचं आहे, तर बघा दोघांची क्षमता किती आहे, 4 आणि 1 5. 4 आणि 1 5, दोघांची किती आहे क्षमता, याला बस डिवाइड करून घ्या, तुमचं आन्सर मिळून जाईल. किती होणार ते, 8 डेज. बघा इकडे आहे का आन्सर, 8 डेज आहे. कळलं का कसं, की अजून एकदा सांगू. ठीक आहे ना, हा क्वेश्चन थोडा चांगला आहे, मी तुम्हाला अजून एक वेळा सांगतोय. ओके, चला. बघा, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक कार्यक्षम आहे. ओके, 1 मिनिट गाईस. ठीक आहे ना, ही तुमची झाली आशा आणि ही झाली वर्षा. ठीक आहे ना, ही वर्षाच्या काय आहे, 4 पट अधिक कार्यक्षम आहे. ठीक आहे, आणि बघा ही तुमची काय झाली, कार्यक्षमता. काय झाली तुमची कार्यक्षमता. वेळ काय होते, नेहमी याचा उलट असतो. तर इकडे 1 येऊन जाईल आणि इकडे 4 येऊन जाईल. म्हणजे कसं बघा, याची क्षमता जास्त आहे ना, तर याला वेळ काय कमी लागणार, याची क्षमता कमी आहे तर वेळ काय होणार, जास्त लागणार. ठीक आहे, हा झाला. आता मग काय म्हणताय, की एका कामाला पूर्ण करण्यासाठी वर्षाला लागणाऱ्या कालावधीच्या 30 दिवसा अगोदर. बघा, याला जो कालावधी लागतो ना, कालावधी, आणि आशाला त्याच्यापेक्षा किती कमी लागतो, 30 दिवस कमी लागतो. आणि आपल्या हिशोबाने किती कमी लागतो, त्यांच्यामध्ये अंतर किती आहे, ते आहे 3 युनिटचं. म्हणजे 1 युनिटचं मान किती झालं, ते झालं 10. 1 युनिटचं मान किती झालं, ते झालं 10. आणि आपल्याला टोटल वर्क काढायचं आहे, तर काढ इंटू, सॉरी, कार्यक्षमता इंटू वेळ, म्हणजे किती झालं, 4 × 4, आणि डेज किती आहे, 40. म्हणजे टोटल वर्क किती झालं, ते झालं तुमचं 40 युनिट टोटल वर्क झालं. आता काय म्हणताय, की दोघांना मिळून काम करायचं आहे, तर यांची क्षमता किती आहे, 4 आणि 1 5. हे यांची काय झाली क्षमता, म्हणजे 40/5, हे किती झालं तुमच्या 8 डेज. कळलं. आता तुमचा आन्सर किती येईल, 8 दिवस. ओके, चला ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा, हा आता पाईपलाईन टँकचा कन्सेप्ट आला तरी सांगून देतो. एका टाकी सर्वसाधारणपणे 12 तासात भरते. ठीक आहे, आणि जेव्हा तिच्या तळातून गळती होते तेव्हा ती भरण्यास 14 तास लागतात. तर टाकीची भरलेली असेल तर गळतीमुळे किती वेळ लागेल. खूप इझी आहे बघा, आठवण ठेवा. जेव्हा पण असा गळतीचा प्रश्न असतो तर डायरेक्ट A - Bचं कन्सेप्ट लावायचं. काय करायचं,
ए मायनस बी, म्हणजे एक असतो भरणारा आणि एक असतो खाली करणारा, हा कन्सेप्ट घ्यायचा. ठीक आहे ना. भरणारा कोण आहे? हा 12 आणि खाली करणारा किती आहे? हा 14. एलसीएम किती होऊन जाईल यांचं? 84. ते घेतील 12 साती 84 आणि 14 सक 84. एक किती वाचलं? किती? एक वाचलं. आणि 84 भागीला आपण जर एक केलं तर डायरेक्ट आन्सर किती येईल? 84. ठीक आहे. हा तर झाला बेसिक मेथड. आता बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ठीक आहे, ते नेहमी लिहून ठेवा. ठीक आहे, बघा ट्रिक. बघा ट्रिक. जेव्हा पण गळतीचा प्रश्न असतो, जेव्हा पण गळतीचा प्रश्न असतो आणि रेशिओ लगातार संख्या असेल, म्हणजे माहिती आहे ना कसं? 5, 7, 12, 14. ठीक आहे, असेल आणि नेहमी असेल. ठीक आहे ना, असेल. हे लगातार समजते ना. बघा, हे झालं 12, 12 नंतर किती? 14 आणि 6 नंतर 8, असं म्हणजे लगातार असायला पाहिजे. ठीक आहे, हे लगातार असेल तर आन्सर नेहमी माहिती आहे का? यांचा एलसीएम असतो. आठवण ठेवा, आन्सर नेहमी काय असतो? यांचा एलसीएम असतो. बघा 12 आणि 14, 12 व 14 याचा एलसीएम माहिती आहे नेहमी काय येतो? 84. तर डायरेक्ट हा आन्सर असेल. आठवण ठेवा. ठीक आहे ना. पण संख्या माहिती आहे का? लगातार पाहिजे. ठीक आहे, आणि एक भरणारा पाहिजे आणि एक खाली करणारा पाहिजे. जर हे असेल तर हे ट्रिक डायरेक्ट तुम्हाला काम करणार. ओके, चला ठीक आहे. चला, जे आकाश काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो तेच काम विकास 15 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी मिळून 5 तास काम केले, मग आकाश काम सोडून गेला तर विकासला उर्वरित काम करण्यासाठी किती दिवस लागेल? खूप इझी प्रश्न आहे. चला ट्राय करा तुम्ही. बघा, नाही मी सांगतो. बघा, हा आपला काय होता? आकाश आणि हा आपला होता विकास. ठीक आहे ना. यांचा एलसीएम किती? हा 20 आणि हा 15. एलसीएम किती होऊन जाईल यांच्या? 60. हा किती युनिट काम करेल? 3 युनिट काम करेल आणि हा करेल 4 युनिट काम. टोटल किती झाले? 7 युनिट काम. आता काय म्हणतात? दोघांनी मिळून किती केले? 5 काम. ठीक आहे, 7. दोघांची युनिटची क्षमता किती आहे? 7. आणि किती दिवस काम केले? 5 दिवस काम केले. म्हणजे किती उरणार? ते 35 काम झालं. किती टोटल काम होतं आपल्याकडे? 60. 60 मधून जर 25 गेलं, किती उरलं आपल्याकडे? 25 काम. ठीक आहे, 25 काम उरलं. आता काय म्हणताय की आकाश सोडून गेला. कोण सोडून गेला काम? आकाश. म्हणजे आता काम कोण करणार? फक्त विकास. आणि काम किती करायचं? त्याला 25 काम करायचे आहे आणि त्याची क्षमता किती आहे? 4. 4 सख 24. बघा इथेच आन्सर येऊन गेला. 4 सख 24. ठीक आहे, समोर डिवाइड करणार तरी तेवढंच आन्सर येणार. ठीक आहे, जास्तीत जास्त माहिती आहे का एक्झाम मध्ये वेळ वाचवणं शिका तुम्ही. ओके. हा तुमचा कन्सेप्ट आहे एमडीएसच्या आधारावर. हा तरी मी तुम्हाला सांगून देतो, त्याच्यावर पण डायरेक्ट फास्ट आन्सर निघून जाईल. पहिले कन्सेप्ट पण सांगतो. जर तुम्हाला 2-3 सेकंड देत आहे, बघा जर जमेल तर करून तुम्हाला. चला सांगून देतो. बघा, पहिले तुम्हाला याचं कन्सेप्ट सांगतो. कन्सेप्ट माहिती काय होते? एम इंटू डी इंटू एच अपॉन मध्ये वर. ठीक आहे ना. आठवण ठेवा, हे सगळे माहिती आहे का नेहमी एक साईडला असतात. म्हणजे एम इंटू डे इंटू एच अपॉन वर, हे 1 झाला. मग काय असतो? M2 म्हणजे D2. हो, D2. आणि इथे काय असतो? H2 भागीला काय तो? W2. आता पहिले तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजवतो. ठीक आहे, घाई काही नाही, आपल्याला आरामात आपण करू. ओके, चला बघा. हा जो एम असतो ना, इथे आठवण ठेवा, इथे माणसे, घोडे, गधे, बाया, पुरुष, इथे काही येऊ शकतो. ठीक आहे ना, माणसामध्ये आठवण ठेवा. ठीक आहे ना. इकडे तुम्हाला पहिलं पुरुष देण्यात येईल आणि इथे तुम्हाला दुसरं पुरुष देण्यात येईल. ठीक आहे, हा झाला डी. डी म्हणजे काय होतो? डेज, म्हणजे काय होतो? दिवस. ठीक आहे, काय होतं? म्हणजे दिवस होते. ठीक आहे, त्याच्यानंतर एच. एच म्हणजे काय होतं? हे तुमचे होते घंटे. एच म्हणजे काय होते? तुमचे होते घंटे. आणि वर्क. वर्क म्हणजे तुमचं काय होतं? काम मध्ये माहिती आहे का? आठवण ठेवा, काम मध्ये नेहमी काही पण येऊ शकतो. म्हणजे दूध काढणे किंवा दिवाल बनवणे किंवा घर बनवणे किंवा खाणे पिणे झोपणे, हे सगळं माहिती आहे का कामामध्ये. हा तुमचा एक साईडला दिला जाईल आणि हा तुमचा दुसऱ्या साईडला देईल. ठीक आहे, आठवण ठेवा, हाच यांचा कॉन्सेप्ट आहे. याला म्हणतात एमडीएच कॉन्सेप्ट. एमडीएच. याच्यामध्ये काय म्हणतात? त्याचं कन्सेप्ट म्हणतात. ठीक आहे, चला वाढूया प्रश्नाकडे. आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. ठीक आहे, इथे एमडीएस आठवण ठेवा, जिथे पण फक्त माहिती आहे का 3 युनिट आहे. डायरेक्ट सांगतो, जिथे 3 युनिट आहे ना, तिथे कधी माहिती आहे का फॉर्म्युला लावायचा नाही. फॉर्म्युला लावायचं नाही.
ठीक आहे. चला बघा डायरेक्ट सांगतो. आठवण ठेवा, असा प्रश्न राहिला ना काय नाही करायचं, याला घ्यायचं ठीक आहे आणि याला, ठीक आहे ना. आठवण ठेवा, पहिल्याला काय नाही करायचं, दुसऱ्याला घ्यायचं आणि याला डायरेक्ट डिवाइड करायचं, ठीक आहे. 18ला घ्यायचं, 72ला डिवाइड करायचं, किती आला 18 चौक 72 आणि या 4नी याला डिवाइड करायचं, डायरेक्ट आन्सर तुमचं 15. ठीक आहे, कळलं नाही तर अजून एक सांगतोय बघा. तो काय म्हणतायत, 60 विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसांची तरतूद आहे. ओके, तर शिबिरातील किती संख्या म्हणजे एक्स साठी 72 वाढवल्यास, ओके 72, ठीक आहे ना. 18 चौके 72 आणि 15 चौके 60 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, ती आली तुमची 15. ओके, चला हा पण सेम कन्सेप्ट आहे. चला बघूया तुम्हाला जमते का, तो करा. हो, 10 सेकंदाचा वेळ आहे. इझी प्रश्न आहे. 200 पुरुषाकडे 30 दिवसांसाठीचा पुरवठा आहे, जर त्यातून 50 पुरुष मायनस केले. इझी प्रश्न आहे बघा. स्टार्टिंगला किती होते 200 पुरुष, यांच्याकडे किती दिवसांचा साठा आहे 30. आता बघा इकडे स्टार्टिंगला आपल्याकडे किती 200 होते, म्हणजे त्याच्यामधून आपण 50 पुरुष मायनस केले, तर आपल्याकडे किती उरले आता 150. तर तोच विचारते की 150ला किती वेळ लागेल. इझी आहे, कळलं. चला, शून्याने शून्य गेला, 3 एक 3, 3 5 15, 5 एक 5 आणि 5 चौके 20. आन्सर किती येईल, आन्सर येईल तुमचं 40 डेज. ओके, 40 डेज. चला ठीक आहे, समोर वाढूया. बघा हा प्रश्न माहिती आहे का, आपण याच्यामध्ये केलाय नंबर सिस्टम मध्ये, नंबर सिस्टम मध्ये केलाय, ठीक आहे. म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी काय होमवर्क आहे, आणि याच्यामध्ये मी कन्सेप्ट पण सांगितले होते, हे दोन ऑप्शन का कट्टे म्हणून सांगेन सर मला, ठीक आहे. चला नेक्स्ट. हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ठीक आहे. टामेनवरचा 12 15 20. आणि आठवण ठेवा, आज आपण जे आहे ना, म्हणजे कसं टामेन वर्क मध्ये लेवल 1, ठीक आहे ना, लेवल 2, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 याचे प्रश्न घेणार आहोत, ठीक आहे. जे लेवल 4चे कन्सेप्ट आहे ना, ते मी काय करणार आहे शेवटी घेणार आहे. लेवल 4 म्हणजे एकदम जे हार्ड प्रश्न आहे ना, ते काय करणार म्हणजे पूर्ण चॅप्टरचे, ते मी सगळ्यात लास्ट शेवटी घेणार, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं राहणार की तुम्हाला प्रश्न म्हणजे कडे हॅबिट होईल हळूहळू, आणि मग आपण हार्डवाले प्रश्न ते सुद्धा करू, ठीक आहे. चला हा प्रश्न तुम्हाला 30 सेकंडचा वेळ देतो, जर जमेल तर सांगा मला, ठीक आहे. 30 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे. चला बघूया काय म्हणते तो. एबीसी एक काम, ठीक आहे. बघा हे एबीसी आहे ना, एबीसी एक काम अनुक्रमे 12 15 आणि 20 दिवसात पूर्ण करू शकतात, तर ते पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल. इझी प्रश्न आहे बघा. हा किती आहे, एक मिनिट गाईस, हो रे बाबा. हा किती आहे ए, अरे बापरे ठीक आहे ना. हा किती आहे ए, ए किती करतो 12 आणि बी किती करतो 15, सी किती करतो 20 दिवस, ठीक आहे ना. यांचं एलसीएम किती होऊन जाईल, यांचं एलसीएम होऊन जाईल 60. याला आपण डिवाइड करू, हा किती वेळा जाईल 12 पंचे 60, ठीक आहे. आणि 15 चौके 60 आणि 20 तिया 60, हे किती झाले, हे झाले तुमचे 12. आणि या तिघांना मिळून हे काम करायचं आहे, फक्त इझी आहे. 60 डिवाइड बायला 12 केलं तर आन्सर तुमचं येऊन जाईल किती 5 डेज. ओके, चला वाढूया समोर. हा पण खूप मस्त इझी, हा तो कॉन्सेप्ट आहे जो मी तुम्हाला गळतीवाला सांगितलं नाही का. आठवण ठेवा, गळतीवाला एक भरेल किंवा एक मायनस करेल, ठीक आहे. हा भरणारा किंवा मायनस करणार. तर कधी कधी असं असतं की ए बी ची व्हॅल्यू दिली असते आणि बी ची व्हॅल्यू दिली असते, आणि आपल्याला ए काढायला लागते. हे दोन्ही कन्सेप्ट माहिती आहे का, सेम आहे. चांगल्याने सांगू, चला बघा एक सांगून देतो. ए, हा ए पाईप असतो, एक पिढ्याला वरत करून देतो पहिले. हा बघा, हा ए पाईप आहे आणि हा बी पाईप आहे. तर ए पाईप माहिती आहे का, नेहमी भरणारा किंवा खाली करणारा होऊ शकतो, आणि हा खाली करणारा किंवा भरणारा. हा जर एक भरणारा आणि एक खाली करणार असतो, तर तो जो मी गळतीवाला प्रश्न सांगितला आहे ना, गळतीवाला प्रश्न, तोच या कन्सेप्टवर लागतो, ठीक आहे. हा झाला गळतीवालावर सुद्धा लागतो, एक भरणारा एक खाली करणारा त्याच्यावर सुद्धा लागतो. आणि बघा कधी कधी काय होते, दोन व्यक्तीचं काम दिलं जाते. बघा इथं दोन व्यक्तीचं काम दिलंय, अजय आणि विजय मिळून 6 दिवसात भरतात, ठीक आहे. हा, आणि कधी कधी त्याच्यापैकी एकचं काम दिलं असते, म्हणजे तो काय आहे, तो अजयचं दिलं असतं, तो किती दिलं 8. हे जे असे कन्सेप्ट आहे ना, हे तिन्ही कन्सेप्ट माहिती आहे का, सेमच आहे. ओके, आठवण ठेवा, चांगल्याने वहीमध्ये लिहून ठेवा. चला आपण आता हा प्रश्न करूया. काय म्हणताय तो, अजय प्लस विजय कामाला किती दिवसात करतात 6. त्याच्यापैकी बघा अजय हा एकट्याने काम किती करतो, अजय
हा एकट्याने काम करतो 8. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जर लगातार आहे ना डायरेक्ट यांचा एलसीएम आन्सर असतो. आहे का डायरेक्ट एलसीएम आन्सर? तरी पण आपण ट्रिक सांगून दिली मी. 6 चौके 24, 8 तिया 24 कोरला 1. 24 भागीला 1 म्हणजे आन्सर किती येऊन जाईल? 24. कळलं? चला ठीक आहे, वाळूया समोर. चला हा प्रश्न तुम्हाला 30 सेकंड तो इझी आहे. ए बी एक काम करण्यासाठी 6 तास लागतात. ए बी ला. ए हा 1 तास काम करतो आणि बी हा 2 तास काम करतो. तर अजून किती कामाचे तास शिल्लक आहे? खूप इझी प्रश्न आहे. खूप इझी प्रश्न आहे. चला सांगू का? चला बघा, इथे काय होतं? ए होतं है ना, आणि इथे काय आहे? तो बी. ठीक आहे ना. याला किती तास लागतात? 6. आणि याला किती तास लागतात? 9. ठीक आहे ना. एलसीएम किती आला यांचा? एलसीएम जाईल यांचा 18. 6 याला भाग जाईल 3 वेळा, याला 6 भाग जाईल 2 वेळा. ठीक आहे. आता काय म्हणतं बघा, आठवण. ए हा किती तास काम करतो? 1 तास. म्हणजे एनी 1 तास काम केलं, त्याची युनिट आहे 3. याने 1 तास काम केलं म्हणजे 3 युनिट काम केलं याने. ओके. नंतर बी. बी किती काम करतो म्हणते? 2 तास. बीची एफिशियन्सी किती आहे? 2. आणि 2 तास हा काम करतो म्हणजे किती झालं? 2 गुणिला 2 किती झालं? 4. टोटल वर्क किती केलं यांनी? बघा 3 आणि 4 किती झाले? 7. आणि टोटल वर्क किती होतं? 11. 11 मधून 18 मधून किती गेलं तुमचे? 7. तर किती उरलं? 11. बघा 11 कोणत्या ऑप्शनला वरती आहे? तोच आन्सर असेल. इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे. मी माहिती आहे 11 काउंट म्हटलं डायरेक्ट, कारण 11 कोणाशी कटवू नाही शकत. जर खाली माहिती आहे का मग 11चा मल्टिपल यायला पाहिजे. ठीक आहे. आणि टोटल काम किती होतं आपल्याकडे? 18. हा तुमचं झालं आन्सर. ओके. चला ठीक आहे, भेटूया. चला समोरच्या प्रश्नामध्ये जाऊ. याच्यानंतर मग पार्ट 2 करू. चला ठीक आहे, सांगा याला प्रश्न. इझी आहे. 10 सेकंदाचा वेळ देतो तुमच्याकडे. मी आठवण ठेवा, मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की जर 3 युनिट असेल तर तुम्हाला फॉर्म्युला लावायची काही गरज नाही, डायरेक्ट आन्सर तोच येतो नेहमी. चला बघा काय म्हणतात. 4 पुरुष 5 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तर 4 दिवसात काम करायचं आहे, किती पुरुष लागेल? अरे बाबा, याचा पण गुणाकार 20 आहे, तर याचा पण गुणाकार 20 साठी इथे फक्त 5च पाहिजे, किंवा डायरेक्ट कापून टाका. बघा तुम्हाला एक अजून कन्सेप्ट सांगतो नवीन वाला. बघा 4 पुरुष गुणीला किती म्हणजे 5 दिवसात काम करत, हे किती झालं तुमचं टोटल वर्क. आता इथे 4 दिवसात काम करायचं म्हणजे पुरुष काढायचे, हा तर डायरेक्ट आन्सर येऊन गेला. ठीक आहे. ठीक आहे. आणि बघा तो तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की जिथे युनिट सेम करावं लागते. बघा हा किती दिलाय? वरती दिलाय 4 गुणीला 5 म्हणजे टोटल किती आलं पाहिजे? 20. ठीक आहे. आणि आपल्याकडे दिलाय 4. इथे पण कशाची गरज आहे? 20 येण्यासाठी काहीतरी गरज आहे. तर याला जर डिवाइड केलं तरी आन्सर येतो. बघा इथे कपलं म्हणून ठीक आहे, पण जेव्हा नवीन व्हॅल्यू किंवा मोठी व्हॅल्यू येते ना, तेव्हा हा कन्सेप्ट कामात येतो. ओके. चला ठीक आहे. ए बी मिळून 10 दिवसात काम करतात, बी त्याच कामाला एकट्याने 15 दिवस. बघा हा क्वेश्चन नेहमी मी तुम्हाला सांगितलाय, कारण नेहमी बघा सांगितलं ना, इथे जर ए बी असेल आणि ए बी असेल तर काही नाही करायचं, 10 व 15चा एलसीएम घ्यायचा, डायरेक्ट तोच आन्सर असतो. डायरेक्ट समजलं? डायरेक्ट त्याचा एलसीएम घ्या, तो आन्सर राहील. ओके. ठीक आहे. चला जमेल का की सांगून देऊ? चला सांगून तर देतो मी तुम्हाला. ट्रिक तर सांगून दिली. ट्रिक म्हणजे काय आहे आपली, की आठवण ठेवा, ए प्लस बी चे कन्सेप्ट पाहिजे, बी मायनस किंवा एक कोणतेही चालते तर मायनस करणार आहे. ठीक आहे. दोनपैकी एक. इथे दोघांची व्हॅल्यू दिली पाहिजे, इथे एकांची व्हॅल्यू दिली पाहिजे. ह्या दोघांचा एलसीएम डायरेक्ट आन्सर असतो. चला ठीक आहे. बघा कन्सेप्ट आता. ठीक आहे ना. ए प्लस बी किती दिवसात करतात? 10 दिवसात. आणि बी त्याच कामाला किती दिवसात करतो? 15 दिवसात. एलसीएम किती होऊन जाईल? 30. आणि हा किती आला? 3. आणि हा किती आला? 2 म्हणजे 1. किती आला आन्सर यांचा? एबीचा 30 भागीला 1 म्हणजे आन्सर आला 30 डेज. ओके. चला. तर चला पार्ट 1 आपण इथेच ठेवू. आपण ठेवायचं पार्ट वाईज आपण अपलोड करूया. ठीक आहे. ठीक आहे. हा झालं तुमचं पार्ट 1. कारण जास्त पार्ट जर मोठं केले ना तर टेलिग्रामला मग तुम्हाला पाहता येईल नाही. ओके. ठीक आहे. तुम्हाला टेलिग्रामला पाहायचं आहे तर मी 20-20 मिनिटाचेच व्हिडिओ बनवतो. ओके. चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.